नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। सायन लंच होमला आम्ही लंच केला आणि इथूनच पृथ्वी घरी गेलेला आहे आणि मी माझ्या लेकीला, मुलांना, नातवंडांना घेऊन आम्ही चाललेलो आहोत चौपाटीला। तर जाता जाता आता कृष्णलची पहिली शॉपिंग करायची, कारण तिला मी तसं प्रॉमिस केलं होतं। तर इथूनच आम्ही आता चार हे बघ, एक जीन्स, एक पर्पल, एक ब्लॅक। झोपेतून उठलीस ना कपडे घ्यायचं म्हणजे? झोप आली असते। माझ्या आज आल्यापासून माझी इज्जत काढलीस ना, म्हणून मी तुला घेते, लक्षात ठेव। हा मला माहिती आहे। हा एक ड्रेस, हा एक, हा अरे जीन्स, हा 3 ड्रेस। ए कृष्णल, तुला एक घेतलं म्हणून तू बोलत होतीस ना, आता तुला मी 3 घेतले बघ। हे बघ, हा एक घेतला, हा एक घेतला आणि हा पण घेतला। हा बस ना, आता बोलायचं नाही। दादाला 2 घेतले आणि मला 1 घेतला। आल्यापासून 4 वेळा मला बोललीस तू। आता या ड्रेसचा काय सीन आहे हा मी तुम्हाला नंतर शेवटी सांगते। आता आम्ही टॅक्सी पकडून चाललेलो आहोत गिरगाव चौपाटीला। चौपाटीला आलोय। कोण बोलता? मी नाही। कोण बोलतो टमाटे? मुआ मामू काय बोलतात ग मामू? काय बोलतात? टमाटा बोलतात रे मामू। त्या दिवशी ही आलेली ना प्रियांका मावशी आली तिची, हा तर काय बोलते की मी तुझ्या घरी आली होती ना, ते तिला कांजूरचं आठवलं ना। हा मी तुझ्या घरी आली होती ना मनीषा, प्रियांका मावशी आली होती तेव्हा, विहानची मम्मा आली होती तेव्हा। तू तिला काय विचारलंस? तू तिला काय बोलतेस? तुझ्या घरी मी आली होती ना। अगं तसं नाही ग, मावशीला ते काय म्हणतेस? मोठ्या मावशीला आंटी म्हणायचं, आंटी। आणि नको शिवाश बाळा, असं नाही करायचं बाबू। बरं आता ऐक माझं, काय ऐकू? टमाट्यासारखं शर्ट घातलाय। टमाटर हे तुझा शर्ट आहे ना शिवाश? हो टमाटर काय? ओ टमाटर बरे मजेदार, टमाटर बरे मजेदार, ओ टमाटर बरे मजेदार, टमाटर बरे मजेदार। अरे मनीषा, ते बघ ट्रेन तिथे होती यार, तिथे जाणार, किती येतली पण ही तासी करते यार। मी जय देते। तुझी बहीण आहे ना ती, असं करते? ठीक आहे, तुझा भाऊ तू मामूकडे जातो, ऐकत नाही तर आपण पण नाही जायचं याच्याकडे। जा मम्मा, बस। ती प्रेम ऍक्शन इथे ही वाल चिरवत असते आणि त्याला 2 टमाट्याचं गाणं म्हणते, टमाट्याचं गाणं म्हण। टमाटर बरे मजेदार, टमाटर बरे मजेदार, मी सांगू त्यापेक्षा टमाटर बरे मजेदार। एक दिन चुबीन खाया, हाथी को भी मार खिलाया। बाई कसली स्वतःच्या कानाखाली मारून टमाटर बरे मजेदार, वो टमाटर बरे मजेदार, टमाटर बरे मजेदार, वो टमाटर मजेदार। दिल उसको तोंड नाही दाबायचं। चींटी ने खाया, हाथी को भी मार गिराया। अरे तोंड नाही दाबायचं, तोंड नाही दाबायचं, तोंड नाही दाबायचं। उसको चींटी ने खाया, मार खिलाया। तुझे बोलताय टमाटर बरे मजेदार। तुझे बोलते बरं आता ऐक नको शिवांश, नको
मला तशी दिसते तिला काय. आता ती बोलू दे, आता ती बोलू दे. हा का तू बोल. टायर बरे मजेदार. कोण आली ओरडायला? शिवांश पाटील होते मला. आता आम्ही आलेलो आहोत गिरगाव चौपाटीला कृष्णल आणि शिवांशला फिरवण्यासाठी. राहू दे. कसं बस कृष्णल रडताना तिला थांबवलं आणि मग तिला आता आम्ही चौपाटीला घेऊन जात आहे. तर रस्त्यात मला सांगते मला हे घ्यायचं, मला ते घ्यायचं. तर म्हटलं ठीक आहे. आता आम्ही चौपाटीवर पोहोचलेलो आहोत. मला ड्रेस घेतले ना, आता खेळली नाही घेणार ना, मग तुझी कट्टी असं ती मला म्हणते. नाही खेळणी पण घ्यायची. शिवांश हात पकड कृष्णलचा. शिवांश अरे पण मला काय को लागेल तुम्ही ह्या वाळूने खेळणार आहे का ह्याच्या बरोबर?
नाही ना तुला कपडे लागले, तुला कपडे आणले. मी जाणार नाही. ठीक आहे चलो. अतिशय सुंदर असा सनसेट. आणि आता मुलं पाण्यात खेळून झालेले आहे. आता वाळूत खेळायचं चालू आहे. मस्त 2 चटया घेतल्या, चटया टाकल्या. चटयावरती आम्ही बसलेलो आहोत. मी, उत्कर्षा, मोरे साहेब आणि शिवांश, कृष्णल हे आता वाळूनी खेळत आहेत. मुलं खेळू देत, मजा करू देत. मजा करण्यासाठी तर त्यांना इकडे आम्ही घेऊन आलो. तर आम्हाला आता बर्फाचा गोळा खायचा आहे. तर बघू मोरे साहेब बर्फाचा गोळा आणतात का. मस्त काकडी, आंबे, कैरी वगैरे असे बरंच काय काय खाल्लं आम्ही. आणि आता बर्फाचा गोळा खायचा आहे. चला. कृष्णल इथे बस दादा जवळ. दादाला हेल्प कर, दादाला हेल्प कर. चष्मा खूप दिवसांनी आम्ही इकडे बर्फाचा गोळा खातोय. मस्त चटई अंथरून बर्फाचा गोळा खाण्यामध्ये आम्ही दोघीही गुंग आहोत. आणि कृष्णलला आईस्क्रीम पाहिजे होतं तर ती कांडी दिलेली आहे आणि ती पण खाते. आम्ही पण मस्त खात आहोत. छान वाटलं. खूप दिवसांनी खाल्लं आणि मुलं पण छान मजा करत आहेत. कसं असते लहान मुलांना मजा करायला तर आपण इकडे घेऊन आलो आहे. आणि वेड्यासारखी मजा करत आहेत ते लोक. पाण्यात खेळले, वाळूत मजा करत आहेत. आणि आम्हीसुद्धा बर्फाचा गोळा खात आहोत. आम्हीसुद्धा छान एन्जॉय करतो आहे.
चौपाटीवरून आता टॅक्सी पकडली आणि आता आम्ही चाललो आहे घरी. आणि तुम्हाला सांगते त्या ड्रेसचं, जेव्हा भाऊबीज होती तेव्हा उत्कर्षला ड्रेस, शिवांशला, कृष्णलला कपडे मी पृथ्वीकडून पाठवून दिले होते. तर काय झालं, दुकानात घेताना ना शिवांसाठी मला 2 ड्रेस आवडले आणि कृष्णलसाठी मला एकच ड्रेस आवडला. पण कृष्णलला मी एक सँडलसुद्धा घेतलं होतं आणि शिवाय मी तिला सोन्याचे कानातले पण घेतले होते. तर मी म्हटलं सोन्याचे कानातले घेतले, सँडल घेतले तर एक ड्रेस ठीक आहे ना. आणि शिवांशला 2 ड्रेस घेतले. तर हिने मला तिकडून फोन केला की दादाला तू 2 ड्रेस घेतले आणि मला एकच घेतलं तर तुझ्याशी कट्टी. तर तेवढं माझ्या जीवाला लागलं. आणि दिवाळीला आल्यानंतर मग म्हटलं चला हिला कपडे घेऊया. मग आता कपडे घेतले, ती पण खुश, मी पण खुश. मग आज मी नातवंड आणि लेकीला घेऊन चौपाटीला गेलो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला भरभरून सपोर्ट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मग काळजी घ्या. बाय बाय.